आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झाला होय। शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता। बघा, आता डीबीटीच्या अंतर्गत या पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत। सरकारने आता अतिशय उपयुक्त आणि मोठा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी देखील खुश झालेले आहेत। बघा, आता हे पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैशांचं वाटप मंजूर हे आता जाहीर झालेलं आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचे पैसे आता आज मिळणार आहेत का, की उद्या सकाळपासून वाटप होणार, की दुसरी कोणती तारीख आहे ती पण माहिती बघणार आहोत। आणि शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा नुकसान भरपाईचे पण 18,000 रुपये, काहींना 20,000 रुपये सरकार देणार आहे, ते पण पैसे आता वाटप सुरू केले जाणार आहेत। तर चला मग हे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होतील आणि कधीपासून शेतकऱ्यांना खात्यावरती मिळतील संपूर्ण माहिती आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यासाठी आता इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या AR1 मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा, शेतकरी बांधवांनो, अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे दिले जाणार असल्याने शेतकरी बांधव पण चांगलेच खुश झालेले आहेत। बघा, आत्तापर्यंतची सर्वात मोठी खुश खबर आपण याला डायरेक्ट म्हणू शकतो। बघा, 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता 10वा हप्ता किती रुपये? बघा, 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये 2 टप्प्यामध्ये हे पूर्ण खात्यावरती येतील। पण बघा, यावेळेस सरकारचा एक नियम आहे, जर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली काही कामे तुम्हाला करावी लागतील। सरकारने सांगितलेली ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हा 4,000 रुपये जमा होणार नाही, ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर चला मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरीचे पैसे मिळतील ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेमके पैसे कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे ते पण आपण बघणार आहोत। कारण या ठिकाणी बघू शकता, या 13 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ते आणि पीक नुकसानीचे पैसे मिळणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यावरती इकडे 17,000 ते 18,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे जमा होतील आणि नमो शेतकरीचे पण 2 टप्प्यामध्ये 4,000 रुपये हे तुम्हाला लवकरच मिळून जातील। मग चला, आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी सरकार पैशांचं वाटप करणार आहे या संदर्भातील मोठी माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा। तर चला, पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अखेर खुश खबर आलेली आहे आणि शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। बघा, इथं काय काय माहिती आलेली आहे आपण बघूयात। बघा, इथं आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजना खुश खबर आली, स्पष्ट सांगितलं आहे, शेतकऱ्यांना मिळणार 2 टप्प्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये। कोणीही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका। सरकारचा निर्णय आता फायनल होत आहे आणि पूर्ण पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत। कोणत्या क्षणी तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल की आपल्या खात्यावर
खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. तुम्हाला जर 2-2 हजार रुपयांचे 2 मेसेज आले तर समजून जायचे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये सरकारने आपल्या खात्यावरती वाटप केलेले आहेत, आपल्याला पाठवले आहेत. बघा, सरकार आता हे पूर्ण पैसे पाठवणार असून डीबीटीच्या अंतर्गत सर्वांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. आणि एवढंच नाही, जर या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती सर्वात आधी जमा तर होईल, पण तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पण पूर्ण पैसे मिळून जातील. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करायची नाही किंवा शक्यतो चिंता देखील करत बसण्याची कोणतीच गरज पडणार नाही. तर चला, या ठिकाणी आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वाटप सर्वात आधी होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता आज मिळणार आहेत की उद्या सकाळपासून वाटप होणार आहे की दुसरीच कोणती तारीख आहे, ही पण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात. तर चला, या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी पूर्ण पैसे दिले जातील. बघा, डीबीटीकडे आता सरकारने लक्ष दिलेलं आहे. बघा, अखेर कर्जमाफीची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे, कारण की सरकारनं आता पैसे द्यायला नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते आहेत ते लवकर जमा न होण्याचं कारण म्हणजे काय होतं, तर सरकारचं लक्ष सध्या कर्जमाफीकडे होतं, कारण कर्जमाफी पण 50 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि कर्जमाफीची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. कर्जमाफीचं काम सुरू असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारला देता आला नाही, पण आता कर्जमाफीचे पैसे कोणत्या क्षणी 2 लाख रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा होतील. कर्जमाफीचे काम पूर्ण झाले म्हणून आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्याकडे सरकारने लक्ष दिलेलं होतं आणि नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपाचं काम पण पूर्ण होत आलेलं असून आता कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती 9वा हप्ता आणि प्लस त्यासोबत 10वा हप्ता 2 टप्प्यांमध्ये सर्वात आधी 9वा हप्ता येईल आणि लगेच दुसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर होऊन दुसऱ्या टप्प्यात 10वा हप्ता, असे टोटल 2 टप्प्यात एका पाठोपाठ 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण जमा होणार आहेत. आणि बघा, पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्हाला 18 ते 20 हजार रुपये पण पीक विमा किंवा नुकसान भरपाईचे मिळतील. त्यामुळे हे कधी मिळतील आणि हे कशी मिळवायची ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. यासाठी तुम्ही आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा काही ना काही फायदा होईलच. तुम्हाला कळेल की नेमकी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आपल्याला आज मिळतील की उद्या मिळतील. नमो शेतकरी योजनेचा हप्ता 9वा आणि 10वा 4,000 रुपये कसा मिळणार आहे, आजच मिळणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे, ही पण माहिती सविस्तर तुम्हाला बघायला मिळेल. तर चला, या ठिकाणी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. तर बघा, शेतकरी बांधवांनो, आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर तर समोर आलेली आहे आणि शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. आलेल्या माहितीनुसार डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची नावं पण आता आलेली आहेत, मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. बघा, या ठिकाणी 84 कोटी रुपये पीक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली. बघा, या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे तर 4,000 रुपये जमा होतीलच, पण 84 कोटी रुपये पण पीक विमा नुकसान भरपाईचे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा केले जाणार आहेत. चला, हे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची नावं बघूयात. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पैसे येतील. बघा, आता ते पैसे तर लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याचे मिळणार आहेत आणि नमो शेतकरीचे पण 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. बघा, इथं सांगितलं आहे यावेळेस 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. जर तुम्ही ही 2 कामे सरकारने सांगितलेली केली नसतील तर पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत. जर तुम्ही सरकारने सांगितलेली 2 कामे केली तरच तुमच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळतील. ही पण गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी असं पण यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. मग चला, आता कोणती 2 कामे करायची ती माहिती ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे पाठवले जाणार आहेत त्या 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करूयात. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे आलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा. बघा, या ठिकाणी पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक जिल्हा. जर नाशिक जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपये हे 9व्या हप्त्याचे जमा होतील. त्यानंतर 2,000 रुपये 10व्या हप्त्याचे, असे नमो शेतकरीचे 2 हप्ते 4,000 रुपये हे तुम्हाला मिळतील. आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, आता आलेल्या माहितीनुसार
84 कोटी रुपये मंजूर पण केलेले आहेत. बघा, पैसे मंजूर झालेत, पैशाची कोणतीच अडचण नसून ते पैसे आता फक्त वाटप करणं बाकी राहिलं होतं. आता ते वाटप पण सरकार सुरू करत असून जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. पण तो कधी मिळणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ आता लक्ष देऊन पाहत चला. बघा, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे 15,000 ते 18,000 रुपये मिळतील. एका दुसऱ्या शेतकऱ्यांना काहींना 22,000 रुपये पण सरकार त्यांच्या खात्यावरती देणार आहे आणि हे पैसे पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा शक्यतो चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यावी. तर चला, महत्त्वाचं म्हणजे आता हे पैसे डीबीटीच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आणि याच जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचे पण पैसे पूर्ण वाटप होणार आहेत. यानंतरचा दुसरा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, याच्या खालीच आहे तो म्हणजे पुणे जिल्हा. जर कुणी पुणे जिल्ह्यातील असेल, पुणे विभागातील असेल तर तुमच्या पण बँक खात्यात सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा 2,000 रुपये जमा होईल. त्यानंतर 10वा हप्ता 2,000 रुपये जमा होईल. 2 टप्प्यात हे पैसे मिळतील. पण हे कधी मिळणार ते पण तुम्हाला ऐकायचं आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पहा. आणि या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई पीक विमा पैसे मिळण्याची शक्यता असून या ठिकाणी 15,000 रुपये प्रति शेतकरी नुकसानीचे पैसे पण जमा होणार आहेत आणि काहींना यापेक्षा वेगळी रक्कम कमी किंवा यापेक्षा अधिक पण रक्कम मिळू शकते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे पैशांचं पूर्ण वितरण शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला, पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढील जिल्हे पण या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी हे पैसे मिळणार असून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. तर चला, पैसे वाटप आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात केलं जाणार आहे आणि हे कधी होणार आहे तर चला ती पण माहिती आपण पाहूयात. बघा, लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सरकारकडून मोठी घोषणा झालेली आहे. बघा, आता या ठिकाणी पैसे कोणत्याही क्षणी बँकेच्या खात्यावरती येतील. मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येईल. मोबाईलवरती मेसेज आला, पैसे जमा झाल्याचा मेसेज जर तुम्हाला मोबाईलवरती दिसला तर लगेच समजायचं आहे आपल्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री यांनी नमो शेतकरी योजनेचे पैसे पाठवले आहेत. बघा, आता आलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजेच्या दरम्यान पैसे सकाळी येणार का की उद्या दुपारपर्यंत पैशांचं पूर्ण वाटप होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की पैसे आजच मिळणार आहेत याबद्दलचा पण प्रश्न तुमच्या मनात आहे. मग ते नेमके कधी मिळणार ही पण माहिती तुम्हाला लगेच सांगतो. पण महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे शेतकरी बांधवांना आता आपल्याला काही झालं तरी करायचेच आहेत. जर ती 2 कामे केली नाहीत तर मग नमो शेतकरीचे पैसे मिळणार नाहीत आणि जे सरकार पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आपल्याला देणार आहे ते पण मिळायचे नाहीत. मग हे सर्व पैसे जर मिळवायचे असतील तर आता कोणती 2 कामे करायची तर चला ती माहिती आपण बघूयात. ही 2 कामे तुम्हाला पुढच्या काही दिवसाच्या आत करायचे आहेत. जर थोडाफार उशीर केला तर मग तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हे 4,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे भेटायचे नाहीत. तुमचं नाव यादीमध्ये यायचं नाही. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. मग आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यापूर्वी अजून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये एक पैसे सरकार देणार आहे त्या जिल्ह्यांची पुढील यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया. तर चला, या ठिकाणी पुढची अपडेट आपण पाहत आहोत. बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्र्यांनी आता पैसे देण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपये कर्जमाफीचे पण पैसे मिळणार आहेत. ज्यांना आधी 50,000 रुपये द्यायचं ठरलं होतं त्यांना पण 2 लाख रुपये कर्जमाफीचे पैसे दिले जातील. त्यांच्या खात्यावरती हे पैसे आता कधी पण येऊ शकतात आणि त्याआधी नमो शेतकरीचे पण पैसे शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज असल्याने शेतकरी अखेर खुश झालेले आहेत आणि नमोचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये हे पूर्णपणे मिळतील अशी एक माहिती येत आहे. पण हे कधी मिळतील आणि हे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची तर ती माहिती आता तुम्हाला लगेच मी एका मिनिटामध्ये सांगतो. तर चला पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता ती पण माहिती समोर आलेली असून या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगितलेली 2 कामे त्यातील पहिलं काम करायचं आहे. ते काम करण्यासाठी तुम्हाला ई सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. जर ई सेवा केंद्र म्हणजे जे आपण आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करत असतो किंवा EKYC जे करत असतो ती करण्याची प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला त्या सेवा केंद्रावरती जायचं आहे. म्हणजे CSC सेंटरवरती जायचं आहे. आपल्या गावात नसेल तर शहरात असतं त्या ठिकाणी गेल्यानंतर तात्काळ EKYC करायची आहे. केली असेल तर अडचण नाही, नसेल तर
KYC करून घ्या, जेणेकरून येणारी रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील कसलीच करत बसू नका. महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो दुसरं काम करायचं आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक किंवा बँक खात्याशी संलग्न हे नसेल तर हे पण करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची ही कामे पूर्ण होतील आणि तिकडून नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये पाठवले की सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि 10व्या हप्त्याचे पण लगेच 2000 रुपये सरकारने पाठवले की ते पण सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि कोणतीच अडचण तुम्हाला राहणार नाही असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. मग चला आता हे पैसे नेमके कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता सध्या तरी पीक विमा नुकसान भरपाईचं वाटप केलं जाणार आहे आणि हे पैसे पूर्ण शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैशांचं वाटप सरकारच्या माध्यमातून त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण आलेल्या माहितीनुसार 25 जुलैच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार 2 हप्ते देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच की 9 आणि 10व्या हप्त्याचे 4000 रुपये देऊ शकतं अशी माहिती येत आहे. त्याचं कारण म्हणजे पेरणीचं संकट, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती आलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. अजून काही ठिकाणी पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्याला त्या पैशाची गरज असल्यामुळे सरकार 25 जुलैच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे जे आहे ते 4000 रुपये 2 हप्त्याचे पैसे देऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. अद्याप तरी अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर या चॅनलवरती नक्कीच माहिती देण्याचं काम करूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.